युनिट सेल हा तुमचा पॉईंट बेसिकली 3 डायमेन्शन्समध्ये तुम्हाला नीट कळेल. 2 डायमेन्शन्समध्ये आपल्याला गोष्टी तितक्या व्हिज्युअलाइज होत नाही. सो मी सिम्युलेशन दाखवणार आहे हा पॉईंट सांगण्यासाठी. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, तुम्हाला एक स्ट्रक्चर दिसेल. तर हा बेसिकली NaClचा क्रिस्टल आहे. तो तुम्ही नीट ऑब्झर्व करा की त्याच्यामध्ये काय काय कंपोनंट्स आहे, त्याची अरेंजमेंट कशी आहे. मी तुमचा टाईम घ्या आणि हा शांतपणे ऑब्झर्व करूया. नंतर आपण युनिट सेल ह्या पॉईंटकडे वळूया. तोपर्यंत हा जो काही रोटेट होतोय क्रिस्टल तो तुम्ही ऑब्झर्व करा. ओके, सो तुम्हाला काय दिसेल, तर हे जे आपलं क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते 8 क्यूब्सने बनलेलं आहे. एक क्यूब कुठला, पहिला क्यूब कुठला, आपण स्टॉप करूया ॲनिमेशन आणि बघूया. हे बघा, हा तुमचा कुठला आहे, इथून सुरुवात करूया. हा तुमचा पहिला क्यूब, त्याच्या खालचा हा दुसरा क्यूब, हा तुमचा तिसरा क्यूब, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा, हा सातवा आणि हा आठवा. तुम्ही रोटेट होताना ही गोष्ट नीट बघितलेलीच आहे. म्हणजे आपण जे बघत आलो आहे तेच आपल्याला मिळतं. NaCl हा बेसिकली क्रिस्टलाइन सॉलिड आहे आणि ह्याच्यामध्ये एकच पॅटर्न आहे, तो पुन्हा पुन्हा रिपीट होतात. एक जो आपला क्यूब आहे तो पुन्हा पुन्हा काय होतो, तो पुन्हा पुन्हा रिपीट होऊन आपल्याला क्रिस्टल स्ट्रक्चर मिळालं आहे. ओके, सो युनिट सेल ह्या डेफिनेशनकडे. हा जो काही स्मॉलेस्ट युनिट आहे किंवा जो स्मॉलेस्ट जॉमेट्रिकल शेप आहे जो रिपीट होतो आहे त्याला आपण युनिट सेल असं म्हणतात. तुम्ही बघू शकता इथे हा जो बेसिक क्यूब हा जो पॅटर्न आहे तो किती वेळा, तो 7 वेळा, तो धरून 8 वेळा रिपीट झाला आहे. सो हा जो काही पॅटर्न आहे किंवा हा जो क्यूब आहे त्याला युनिट सेल म्हणतात. सो NaCl क्रिस्टलचं युनिट सेल कसा असतो, सिंपल क्यूबिक असतो. पुढे होईल तुम्हाला सिंपल क्यूबिक, सध्या लक्षात ठेवा एक क्यूब असतो. सो युनिट सेल म्हणजे काय, स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चर ऑफ अ क्रिस्टलाइन सॉलिड इज नोन ॲज अ युनिट सेल. स्मॉलेस्ट जो त्यातला रिपीटिंग स्ट्रक्चर असतं त्याला काय म्हणतात, क्रिस्टलाइन सॉलिडचं त्याला युनिट सेल म्हणतात. आणि होल क्रिस्टल हा जो युनिट सेल आहे तो तुमचा स्टॅक करून, स्टॅक म्हणजे काय, एकावरती एक अरेंज करून होल क्रिस्टल मिळतो. इथे तुम्ही बघू शकता हा क्यूब आहे, हा जर आपण आपण हा युनिट सेल ठरूया. हाच युनिट सेल खाली वरती आजूबाजूला अरेंज करून किंवा स्टॅक करून आपल्याला कम्प्लीट क्रिस्टल स्ट्रक्चर मिळालं. ह्या युनिट सेलचा इम्पॉर्टन्स काय, तर तुम्ही बघू शकता जे काही युनिट सेलचं स्ट्रक्चर असेल तेच कम्प्लीट क्रिस्टलचं स्ट्रक्चर असेल. का, कम्प्लीट क्रिस्टल हा बेसिकली युनिट सेलपासूनच बनलेला असणार. सो आपण अख्ख्या युनिट सेलच्या स्ट्रक्चरवरून क्रिस्टलचं स्ट्रक्चर काय असेल हे सांगू शकतो. त्याचप्रमाणे अख्ख्या क्रिस्टलच्या प्रॉपर्टीज जर आपल्याला सांगायच्या असतील तर युनिट सेलच्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या की आपण त्याच्यावरून क्रिस्टलच्या प्रॉपर्टीज सांगू शकतो. सो युनिट सेल त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, आता आपण सेकंड गोष्ट बघूया. ओके, युनिट सेलचे 4 प्रकार असतात. प्रिमिटिव्ह और अ सिंपल युनिट सेल, बेस सेंटर्ड युनिट सेल, फेस सेंटर युनिट सेल, बॉडी सेंटर्ड युनिट सेल. त्यापैकी जो पहिला प्रकार आहे प्रिमिटिव्ह और अ सिंपल युनिट सेल तो आपण आता बघणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर जो काही युनिट सेल तुम्हाला दिसत असेल क्यूब आहे तो बेसिकली एक युनिट सेल आहे. हा युनिट सेल प्रिमिटिव्ह किंवा सिंपल युनिट सेलमध्ये येतो. सिंपल युनिट सेल म्हणजे असा युनिट सेल ज्याचे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात ते फक्त कॉर्नरवरती लाय होतात. तुम्ही बघू शकता हा क्यूब आहे, या क्यूबला 8 कॉर्नर्स आहे आणि प्रत्येक कॉर्नरवरती लॅटिस पॉइंट लाय होतोय. सो प्रिमिटिव्ह युनिट सेल is a unit cell in which constituent particles are present at its corner only.
कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जेव्हा फक्त कॉर्नरला असतात तेव्हा सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल फॉर्म होतो. नेक्स्ट टाईप आहे बॉडी सेंटर्ड युनिट सेल. ह्या युनिट सेलमध्ये तुमचे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात ते कॉर्नर्सला असतात. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात ते कॉर्नरला असतात आणि मध्ये पूर्ण तुमच्या क्रिस्टलच्या किंवा युनिट सेलच्या मध्ये एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल लाय होतो. आय रिपीट, बॉडी सेंटर्डमध्ये तुम्ही बघू शकता 8 कॉर्नर्सला कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात आणि मध्ये एक पार्टिकल लाय होतो. याला काय म्हणतात? बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आहे फेस सेंटर्ड युनिट सेल. ह्याच्यामध्ये काय असतं तर जे काही फेसेस असतात क्यूबचे त्याच्या प्रत्येकाच्या सेंटर्डला एक एक ॲटम असतो किंवा पार्टिकल, ॲटम, आयॉन काहीही असेल, त्याला फेस सेंटर्ड युनिट सेल असं म्हणतात. कॉर्नरला गेल्या सगळ्या केसेसमध्ये होते तसे ॲटम्स असतातच. ह्याच्यात ॲडिशनल काय, प्रत्येक फेसला एक ॲटम असतो. मी तुम्हाला रोटेट करून दाखवते म्हणजे ही गोष्ट तुम्हाला नीट कळत जाईल. ओके, सो ही एक फेस आहे जी आपल्याबरोबर समोर आहे, त्याच्यामध्ये एक ॲटम आहे. जरा अजून पोझिशनिंग बदलते म्हणजे तुम्हाला ते थोडं नीट दिसेल. ओके, ही एक फेस आहे, त्याच्या सेंटरला एक ॲटम आहे. ही एक फेस आहे, त्याच्या सेंटरला एक ॲटम आहे. या फेसच्या सेंटरला एक ॲटम आहे. या फेसच्या ही जी पाठची बरोबर आपल्या जी समोर फेस येते त्याच्या मागची जी फेस आहे त्याच्या सेंटरला एक ॲटम आहे. वरच्या फेसच्या सेंटरला एक ॲटम आहे आणि खालच्या कॉर्नरला 8 ॲटम आहेच. असा जो युनिट सेल फॉर्म होतो त्याला फेस सेंटर्ड युनिट सेल असं म्हणतात. फेस सेंटर्ड युनिट सेल म्हणजे काय, तर जे आपले 6ही फेसेस आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या सेंटरला पार्टिकल लाय होतोय आणि 8ही कॉर्नर्स जे असतात त्याच्यावरती पार्टिकल असेल तर तो फेस सेंटर्ड युनिट सेल असतो. मी रोटेट करून दाखवते म्हणजे ही गोष्ट तुम्हाला थोडी क्लिअर होईल. सो तुम्ही बघू शकता फेस सेंटर्ड युनिट सेलमध्ये अशा रीतीने अरेंजमेंट असते. तुमचा जो नेक्स्ट टाईपचा युनिट सेल आहे तो म्हणजे बेस सेंटर्ड युनिट सेल. यामध्ये कसं असतं तर प्रिमिटिव्ह युनिट सेलसारखं 6 जे तुमचे क्यूबचे कॉर्नर्स आहेत तिथे ॲटम्स असतातच, पण त्याचबरोबर जे अपोजिट फेसेस आहेत त्यांच्या सेंटरला पण ॲटम्स असतात. आता क्यूबमध्ये कुठले कुठले अपोजिट फेसेस आहेत तर हा बॉटम्स फेस आणि अप फेस एकमेकांना अपोजिट आहेत. हा लेफ्ट कॉर्नरचा फेस आणि हा राईट कॉर्नरचा फेस एकमेकांना अपोजिट आहेत. हे फ्रंटची फेस आणि ही बॅकची फेस एकमेकांना अपोजिट आहेत. ओके, ह्या तिन्हापैकी एक या ज्या 3 कॉम्बिनेशन्स आहेत, कॉम्बिनेशन्स म्हणजे काय, हेच टॉप आणि बॉटम, लेफ्ट आणि राईट, फ्रंट आणि बॅक, यापैकी एकाही कॉम्बिनेशनमध्ये सेंटरला ज्या काही फेसेस आहेत त्यांच्या सेंटरला जर ॲटम असेल तर तो युनिट सेल कसा होईल, बेस सेंटर्ड युनिट सेल. मोस्ट ऑफ द टाईम 6 कॉर्नरला पार्टिकल्स असतात आणि तुमचा जो बेस आहे आणि तुमचा वरचा जो सरफेस आहे, टॉपचा सरफेस किंवा फेस, त्याला सेंटरला ॲटम असतो. थँक्यू.